कम्प्युटर. ठीक आहे. सो नॅचरल आउटकम ऑफ आहे ना राईट अंडरस्टँडिंग इफ नैसर्गिक आहे ना, नैसर्गिक परिणाम म्हणूया आउटकम म्हणजे आहे ना कशाचा, राईट अंडरस्टँडिंग म्हणजे योग्य समजेचं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर इकडे 3 पॉईंट दिलेले आहेत आणि ते समजून घेत असताना ना बेसिक ह्युमन ऍस्पायरेशन, मानवी बेसिक म्हणजे मूलभूत आहे ना मानवी ऍस्पायरेशन्स म्हणजे महत्वाकांक्षा अँड इट्स फुलफिलमेंट म्हणजे परिपूर्तता करण्यासाठी आहे ना राईट अंडरस्टँडिंग समजून घेणं गरजेचं आहे. नंबर 1 पॉईंट जर पाहिला आपण, द हॅपीनेस इज एन्श्युअर्ड आहे ना, खात्री आनंदाची खात्री करायचीच झाली आहे ना बाय हॅव्हिंग दी राईट अंडरस्टँडिंग, योग्य समजेनी आहे अँड राईट फिलिंग्स इन दी सेल्फ, तरच ते होणार आहे. नंबर 2, प्रॉस्परिटी इज ए फिलिंग. प्रॉस्परिटी काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. प्रॉस्परिटी ही भावना आहे ऑफ अवेलेबिलिटी ऑफ मोर दॅन रिक्वायर्ड फिजिकल फॅसिलिटीज. ज्या काही फिजिकल फॅसिलिटीज आहेत त्याच्यापेक्षा जास्त आपल्यापाशी अवेलेबल आहेत, ह्या पद्धतीची फिलिंग जर आपल्यामध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, प्रॉस्परिटी. आणि हे टू एन्श्युअर इट, ह्याची खात्री करण्यासाठी आहे ना राईट अंडरस्टँडिंग इज रिक्वायर्ड. योग्य समज आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. रिक्वायर्ड म्हणजे काय, आवश्यक आहे. ऍट दी बेस, ऍट दी बेस म्हणजे फाउंडेशन लेवलला. ठीक आहे. अलॉंग विथ फिजिकल फॅसिलिटीज, त्याच्यासोबत आपल्यापाशी काय पाहिजेत, भौतिक सुविधा पण पाहिजेत. तुम्ही इथे या की पुढे या. असं लय महाग मला मुंडक करायला लागते. इथे या. विराज का पांडुरंग? हा, पांडुरंग केंगार. म्हणजे मला थोडस एवढंच. ठीक आहे. नंबर 3 आहे ना, 3rd पॉईंट काय आहे ना, ट्रॅडिशन ऑफ लिव्हिंग विथ हॅपीनेस. जर आपण परंपरागत आपलं जगणं जर पाहिलं आहे ना आणि त्याच्यासोबत जर हॅपीनेस जर पाहिला आणि प्रॉस्परिटी, इट स्टार्ट्स फ्रॉम अन फॅमिली ऑर्डर अँड अल्टिमेटली कंटिन्युटी आहे ना कॅन बी एन्श्युअर्ड बाय द युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर. आपल्या फॅमिली पासून चालू होत ते मोठ्या लेवलला सार्वत्रिक मानवी व्यवस्थेपर्यंत जातोय आपण. ठीक आहे. इन दिस वे, ह्या मार्गाने जर गेलो आपण पुढे, द सोसायटी विथ हॅपीनेस इन एव्हरी द सोसायटी विथ हॅपीनेस इन एव्हरी इंडिव्हिज्युअल, हे शक्य होईल आपल्याला. वैयक्तिक लेवलला आनंदी होणं आहे ना समाजामध्ये, हे शक्य होईल. प्रॉस्परिटी इन एव्हरी फॅमिली आहे ना, प्रत्येक कुटुंबामध्ये आपण समृद्धी पाहू शकू. फिअरलेसनेस म्हणजे काय, भीतीमुक्त आहे ना, भीतीमुक्तता म्हणूया आपण. भीतीमुक्तता इन सोसायटी म्हणजे समाजामध्ये आहे. आणि हे शक्य व्हायचं असेल तर ब्रॅकेटमध्ये शब्द आला तो ट्रस्ट. ट्रस्ट म्हणजे काय, विश्वास. विश्वासानंच शक्य काय होणार आहे, भीतीमुक्तता आहे ना समाजामधली. भीतीमुक्तता जर आणायची असेल तर ते भीती घालवायला लागेल. अँड को एक्झिस्टन्स म्हणजे सहअस्तित्व आहे. माझं अस्तित्व तुमच्यामुळं, तुमचं अस्तित्व माझ्यामुळे, पृथ्वीचं अस्तित्व आपल्यामुळे, आपलं अस्तित्व पृथ्वीमुळे आहे. एकमेकांचं अस्तित्व एकमेकांमुळे. ह्या शब्दाचा अर्थ म्हणजेच को एक्झिस्टन्स. बिकॉज ऑफ को एक्झिस्टन्स व्हॉट हॅपन्स, म्युच्युअल फुलफिलमेंट टेक्स प्लेस. म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे काय, आपापसामध्ये आपली परिपूर्तता. ठीक आहे. इन नेचर म्हणजे निसर्गामध्ये, एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्वामध्ये, इज रिअलाइज्ड हे आपण समजून घेऊ शकतोय. रिअलायझेशन म्हणजे काय, समजून घेणे. दिस इज वन्स पार्टिसिपेशन विज विथ सोसायटी, म्हणजे हे कशामुळे होणार आहे, तर आपल्या सहभागामुळे होणार आहे. सहभागामुळे किंमत आहे आपल्याला लक्षात घ्या. अलग लक्षात. हॅलो ऑनलाईन वाले, ऑनलाईन वाले. आता पुढचं हा एक महत्वाचा पॉइंट आहे ना, प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ अ चाइल्ड. एखाद्या लहान मुलाची आहे, डेव्हलपमेंट म्हणजे काय, विकास. आणि प्रोसेस म्हणजे काय, प्रक्रिया. एखाद्या लहान मुलाची विकसित पावण्याची प्रक्रिया काय असते इन अन एन्व्हायरमेंट ऑफ रिलेशनशिप. वातावरणामध्ये नाही, सॉरी, नेचरमध्ये, निसर्गामध्ये. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, पर्यावरण. पर्यावरणामध्ये एखाद्या लहान मुलाची जर विकास व्हायची प्रक्रिया जर काय असेल तर ती प्रक्रिया इकडे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला जो पॅरेग्राफ आहे ना, फर्स्ट पॅरेग्राफ इज it is totally positive, and so from this positive sense we'll be getting, and this first paragraph is helping us to understand really that child gets developed. And second paragraph, if you will read carefully, so this second paragraph is little bit negative and negative things. जिकडे तो चाइल्ड जो आहे ना, तो डेव्हलप न होता, त्याचा विकास न होता, कसं काय म्हणणार बघा ना, विकास होणार नाही ते म्हणजे खालचं.
खालचा पॅराग्राफ. ओके, येतं का लक्षात? हॅलो हॅलो. पहिला पॅराग्राफ पॉझिटिव्ह, खालचा पॅराग्राफ निगेटिव्ह. हॅलो. यस यस. एकाकडनं पण यस नाही आज. हॅलो. येस सर. हा, थँक्यू राहुल. बघा, ठीक आहे. मग इकडे पहिला पॅराग्राफ वाचत असताना समजून घेऊ ना, चाइल्ड इन्सिंट्रिकली म्हणजे त्याच्या आतमध्ये आहे ना, बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे ना, तिथे आहे ना, तिथे हॅज ए डिझायर आहे ना. हॅज म्हणजे असणे, जवळ असणे. ठीक आहे. अ डिझायर म्हणजे काय? इच्छा आहे ना. कशाची? टू अंडरस्टँड व्हॉट इज राईट. योग्य काय आहे हे समजून घेण्याची इच्छा असते आहे ना त्या लहान मुलामध्ये आहे ना. नंतर पुढच्या लेवलला टू लर्न. लर्न म्हणजे शिकणे आहे ना. राईट स्किल्स म्हणजे काय? योग्य कौशल्य शिकणं. ही इच्छा असते त्या लहान मुलाची. घरामध्ये कोण लहान मुलगा मुलगी असेल तर त्यांना इमॅजिन करून समजून घेण्याचा प्रयत्न करा हा पॉइंट. त्यांना इच्छा असतात कशाच्या? अंडरस्टँड व्हॉट इज राईट. योग्य काय हे समजून घेण्याची इच्छा असते. टू लर्न शिकण्याची इच्छा असते. राईट स्किल्स म्हणजे योग्य कौशल्य. अँड टू डू आणि हे सर्व करायचं असेल तर व्हॉट इज राईट आहे, खरंच योग्य काय आहे हे कळणं गरजेचं आहे. दिस डिझायर टू अंडरस्टँड इज इनेट. इनेट म्हणजे काय? ही जी काही इच्छा आहे ना, ती काय समजून घेण्याची इच्छा आहे ना. इनेट म्हणजे काय? जन्मजात असते. जन्मल्यानंतरच ती इच्छा झालेली असते समजून घेण्याची. खरं काय बघा ना, योग्य काय अयोग्य काय ते आपल्याला ऑब्झर्व करत असतात लहान मुलं. आणि आपल्या ऑब्झर्वेशन मधून तसं त्यांचं बिहेवियर होत असतं. थोडक्यात पॅरेंट्स कडून मिळलेलं इनपुट म्हणजे आपण असतो. आणि नंतर शिक्षक अजून त्याला घडवत असतो म्हणून आपण. त्याच्या थ्रू आपली पर्सनॅलिटी बनत असते. आपण एक व्यक्ती म्हणून बनत असतो. समजतंय का बघा? यस. इकडं इकडं बघतोय मी. इकडं कुठं बघणार बघा नेमकं. ठीक आहे, कुठपर्यंत आलो? एव्हरी सेल्फ म्हणजे प्रत्येकाच्या सेल्फमध्ये असली पाहिजे आहे. अँड दिस इज द गायडन्स. ह्यालाच आपण मार्गदर्शन म्हणतोय ना. दॅट इज एक्सपेक्टेड बाय द चाइल्ड. लहान मूल जे घरात आहे त्याचा ते एक्सपेक्ट काय करतंय ना, अपेक्षा काय करतंय तर गायडन्सची अपेक्षा करतंय. त्याच्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे ना, त्याला मार्गदर्शन मिळण्याची ते अपेक्षा करतंय. मग होतं काय बघा ना, पॉझिटिव्ह चाललंय हे सगळं. द चाइल्ड वॉन्ट्स टू नो आहे. त्या मुलाला वाटत असते की जाणून घ्यायचं असतंय, असं वाटत असतंय. काय जाणून घ्यावं असं वाटत असतंय? अबाउट एव्हरीथिंग. एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही आहे. त्याच्यामुळे आहे ना, सो आस्क्स ते विचारत असते ना. काय विचारत असते? लॉट्स ऑफ क्वेश्चन्स. बरेच प्रश्न विचारत असते. सारखं प्रश्न विचारत असते. बघा तुम्ही लहान मुलगा किंवा मुलगी असेल. पाऊसच का पडतो? ठीक आहे. सूर्यच कसा काय उगवला नाही आज? क्वेश्चन्स बघा त्यांचे कसे असतात. एकदम बेसिक. त्याची उत्तर आपल्याला सांगता नाही येत असे प्रश्न असतात. आणि हे का असतात? तर त्यांना इथे बघा ना, चाइल्ड वॉन्ट्स टू नो आहे ना अबाउट एव्हरीथिंग. सर्व काही जाणून घ्यायचं असतं त्यांना. मग एक वेळ अशी येते की आपल्याला पडलेले प्रश्न त्यांना पडलेले प्रश्न आपल्याला विचारल्यानंतर आपल्याला उत्तर द्यायचंच बंद होतो आपण. मग ते पण समजून घेते संपलं आता. ठीक आहे, आता ह्याची उत्तरं माहित नाहीत. मग आपली उत्तरं आपल्यालाच हुडकायला लागतात. येतं का लक्षात बघा? ऑनलाईन वाले कळतंय का हो? हा. मग ते प्रश्न विचारायला चालू करते बरेच. वॉन्ट्स टू रिलेट. त्याच्या आजूबाजूला येणारे जे सगळे काही लोक आहेत ना, त्यांना ते रिलेट करायला लागतं. रिलेट करायला लागतं म्हणजे त्यांचा संदर्भाने समजून घ्यायला लागतं. हे काका आला माझ्यापाशी, मामा आला माझ्यापाशी, बघा आजोबा आले माझ्यापाशी. समजतंय बघा? त्याला म्हणायचं रिलेटिंग आहे ना पीपल अराउंड. आपल्या आजूबाजूला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना आपण रिलेट करणं. नंतर काय होतं? पिक्स अप दी लँग्वेज. भाषा शिकायला चालू करतं ते. ऍक्सेंट. आपण बोलतो कसं आहे, आपले उच्चार कसे आहेत ते उच्चार शिकायला चालू करतं. ऍक्सेंट म्हणजे काय? उच्चार. मॅनरिझम म्हणजे आपलं वागणं कसं आहे, बिहेवियर कसं आहे, ते पण ते कॉपी करत असते. आणि ह्याच्यामुळे काय होतंय? द थॉट्स, आपले विचार, अँड ऍक्शन्स म्हणजे आपल्या कृती आहे, दॅट लीड्स टू कॉन्ट्रडिक्शन. असं त्याला दिसतंय ना, हे जे आपल्या आजूबाजूला येणारे जे काही लोक आहेत हे विचार वेगळाच करतात आहेत, वागतात वेगळंच. हे त्याला कळायला लागतं. म्हणजे त्याला कळल्यानंतर त्याला वाटायला लागतं की सगळे हे विरोधाभासामध्ये चाललेलं आहे. समजतं? दस
त्याच्यामुळे काय होतं मग अनहॅपीनेस आर नॉट सॅटिस्फाईंग फॉर हिम ऑर हर. त्याच्यामुळे त्याच्या तो दुःखी होतं म्हणून आपण. अनहॅपीनेस म्हणजे दुःखी होतं. आणि मग काय होतं, असमाधानी होतं. नॉट सॅटिस्फाईंग म्हणजे काय, असमाधान त्याला वाटायला लागतं आयुष्यामध्ये. हेन्स त्याच्यामुळे द चाइल्ड मेक्स अ लॉट ऑफ एफर्ट्स. त्याच्यामुळे ते लहान मूल जे आहे ते भरपूर प्रयत्न करायला चालू करतं इन दिस डायरेक्शन, ह्या दिशेमध्ये म्हणू आपण. ठीक आहे. फ्रॉम ए व्हेरी अर्ली एज. लहान वय असतानाच ते भरपूर ट्रिमेंडस एफर्ट्स घ्यायला चालू करते, मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करायला चालू करते. इट एक्सपेक्ट्स अदर्स फ्रॉम अदर्स टू हिम. काय बघा ना, इकडे बघतो मी, मला तिकडचं थोडस. इट एक्सपेक्ट्स अदर्स टू हेल्प. मग ते हे जे काही आहे ना, एक्सपेक्ट करायला चालू करते म्हणजे अपेक्षा करायला चालू करते दुसऱ्यांकडून. अदर्स म्हणजे दुसऱ्यांकडून. टू हेल्प म्हणजे मदत मागण्यासाठी म्हणा. हिम ऑर हर म्हणजे त्याच्याकडून. कशासाठी, इन लर्निंग अँड इन अंडरस्टँडिंग विथ ए फिलिंग ऑफ अफेक्शन. ते फक्त एकाच गोष्टीची अपेक्षा करत असते बघा ना. अफेक्शन म्हणजे काय, आपुलकी, स्नेह. आपल्याला कोणीतरी आपलं म्हणलं पाहिजे त्याच्यासाठी. अँड इन दिस प्रोसेस, मग ह्या प्रक्रियेमध्ये होतं काय, इन दिस प्रोसेस म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये द चाइल्ड स्टार्ट्स विथ इमिटेटिंग. चाइल्ड म्हणजे ते मूल, स्टार्ट्स म्हणजे सुरू करतं, विथ इमिटेटिंग म्हणजे काय, अनुसरण करणं. सुरुवातीला म्हणजे नक्कल करणं, मिमिक्री करणं. आपल्यासारखं, वडिलासारखं, आईसारखं ते करायला लागते, त्याला म्हणायचं इमिटेटिंग. अँड देन फॉलोविंग. पहिल्यांदा ते नक्कल करायला लागतं, मिमिक्री करायला लागतं, आणि पुढच्या लेवलला काय होतं, फॉलो करायला लागतं. फॉलो करायला लागतं म्हणजे अनुकरण करायला लागतं. तसं तसं वागायला लागतो तो. ठीक आहे. इन टाइम, मग ह्या वेळेमध्ये आहे ना, प्रोग्रेसिंग टू ऑबिडियन्स आहे. ऑबिडियन्स म्हणजे आज्ञा पालन करणं. ठीक आहे. अँड डिसिप्लिन म्हणजे शिस्त लागायला चालू होते आपल्याला. ऑल द टाइम ॲज्युमिंग. ऑल द टाइम ॲज्युमिंग म्हणजे काय, संपूर्ण वेळेमध्ये ते मानायला लागतंय. काय मानायला लागतं बघा, द एल्डर्स टू बी राईट. म्हणजे त्याच्यापेक्षा मोठे असलेले सगळेच हे योग्य आहेत. तुम्हाला आठवतं बघा ना, शाळेत असताना एखाद्या मेथडनी जर एखादा प्रॉब्लेम त्या शिक्षकांनी सोडवला असेल आणि आपण घरी जाऊन ते वेगळ्या पद्धतीने बहिणीने सोडवून दिला किंवा भावाने सोडवून दिला, तर आपण काय म्हणणार, चुकीचं आहे हे. समजतं का बघा, का तर शिक्षकच योग्य आणि त्यांच्या म्हणजे त्या एज मध्ये असलेल्या पेक्षा मोठ्या व्यक्तींच योग्य मानायला चालू करते. येतं का लक्षात बघा. यस. हॅलो. म्हणजे आपल्यापेक्षा मोठे जे काही आहेत ते सगळेच योग्य आहेत असं समजायला लागतंय ते मूल. होतं का असं. हॅलो ऑनलाईन वाले. हॅलो. हा हा. मग इफ, जर आहे ना, इफ म्हणजे जर ही ऑर शी इज एबल टू फाइंड द आन्सर्स. आणि जर ते उत्तर आहे ना हुडकायला चालू झालं, तर मग काय होतं, अँड इज एबल टू व्हॅलिडेट. व्हॅलिडेट म्हणजे पडताळून पाहणं. देम म्हणजे त्या सर्व प्रश्नांना टू बी राईट, ते योग्य आहेत का. इट लीड्स टू सेल्फ डिसिप्लिन. हे सगळं पुढे घेऊन कशाला जाते, सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वयंशिस्तीला घेऊन जाते ते. सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. त्याच्यामुळे त्याचा आत्मविश्वास डेव्हलप होतोय बघा. इन दी चाइल्ड म्हणजे त्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये, लहान असेल घरामध्ये त्या. द चाइल्ड कॉन्डक्ट, त्या मुलाचं किंवा मुलीचं कॉन्डक्ट म्हणजे बिहेवियर इज डेफिनाइट म्हणजे निश्चित व्हायला लागतं. अँड इट इज ए ह्युमन. आणि ते मानव होतं. मग अशा पद्धतीनं हे पॉझिटिव्ह आहे सगळं, मानव होणं. आता अमानव होणं हे कशामुळे होत आहे. ऑन द अदर हँड, दुसऱ्या बाजूला, इफ द चाइल्ड फाइंड्स, जर त्या मुलाला आढळलं आहे ना, दॅट की द इनपुट्स आर नॉट राईट. आपल्याला मिळलेले सगळे इनपुट जे काय आहेत ते राईट नाही आहेत असं जर त्याला सापडलं, इट स्टार्ट्स, त्यांनी मग सुरुवात काय होते, टू हॅव ए डाऊट्स. हॅव ए डाऊट्स म्हणजे शंका घ्यायला चालू करतं ते. ऑन एल्डर्स म्हणजे मोठ्या व्यक्तींवरती शंका घ्यायला चालू करते, टीचर्स वरती शंका घ्यायला चालू करते. ठीक आहे. अँड हेन्स ट्राईज टू फाइंड आउट समथिंग ऑन हिज ऑर हर ओन वेज. स्वतःचेच काही मार्ग फाइंड आउट करते, खरं काय ओळखण्यासाठी प्रयत्न करायला लागते ते. ठीक आहे. इफ यट द अननोन डज नॉट यट द नोईंग डज नॉट टेक प्लेस. तरी पण ते जाणून घेणं जर शक्य झालं नाही, करता आलं नाही, द चाइल्ड
द चाइल्ड कॉन्डक्ट रिमेन्स इनडेफिनाइट. मग त्या मुलाचं जे काही व्यवहार आहे तो इनडेफिनाइट व्हायला लागतो. इनडेफिनाइट म्हणजे अनिश्चित व्हायला लागतो. अँड इनह्युमन म्हणजे अमानवी व्हायला लागतो. The people around the child then try to restrain the child, more instructions and more domination. मग ह्याच्यामुळे होतं काय, त्या मुलाच्या आजूबाजूला असलेले जे काही लोक आहेत ते लोक त्याला इन्स्ट्रक्शन द्यायला चालू करतात, सूचना सांगायला चालू करतात. मोर डॉमिनेशन म्हणजे वर्चस्व गाजवायला चालू करतात त्या लहान मुलावरती. आणि ते वर्चस्व गाजवायला चालू केल्यानंतर मग काय होतंय, मेनी ऑफ दी बॅड हॅबिट्स फ्रॉम ड्युरिंग दिस एज स्टार्ट होतात. त्या म्हणजे काय, वाईट सवय लागायला चालू होतं आपल्याला. समजतं का बघा. इट इज बेसिकली दॅट द चाइल्ड इज ट्राइंग वेज अँड मीन्स ऑफ हॅपीनेस. ते स्वतःच आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न करायला लागते वेगवेगळ्या मार्गांनी जाऊन. एस्केपिंग फ्रॉम अनहॅपीनेस म्हणजे दुःखातून बाहेर निघण्यासाठी. ठीक आहे. दिस फर्दर ॲग्रिवेट्स, आणि हे सर्व एका ठिकाणी गोळा होऊन द स्टेट ऑफ मेकिंग वे फॉर डिससॅटिस्फॅक्शन, असमाधानाच्या स्थितीमध्ये ते स्वतःला घेऊन जाते तिकडे. असमाधानाच्या स्थितीमध्ये स्वतःला घेऊन जाते. लॅक ऑफ कॉन्फिडन्स, त्याच्यामुळे मग काय होतंय, त्याचा आत्मविश्वास कमी होतोय. अपोजिशन म्हणजे विरोधाच्या भावनेमध्ये जाते. रिवॉल्ट म्हणजे बंड करायला लागते. स्ट्रगल म्हणजे संघर्ष करायला लागते. अँड वार म्हणजे युद्ध करायला लागते. सो म्हणून वन हॅज टू फाइंड आउट, म्हणून वनच्या तिथे मी एव्हरीवन वाचतोय. प्रत्येकाने हॅज टू फाइंड आउट म्हणजे हुडकायचं आहे. काय हुडकायचंय बघा ना, वेअर डू वी स्टँड टुडे, आज आपण कुठे उभा राहतोय. अँड व्हॉट इज नॅचरली ऍक्सेप्टेबल वे, आणि त्याच्यासाठी नैसर्गिक स्वीकृती काय आहे हे पण समजायला लागतंय. हे काय आलो मध्येच, समजलं का? हॅलो हॅलो हॅलो. आता हा फ्लोचार्ट आहे, ह्याला फ्लोचार्ट म्हणतात बरं का. तर समजून घेऊया आपण. आज हम कहाँ है, आज आपण कुठे आहोत, तेच इंग्लिश मध्ये लिहिलंय ना, वेअर आर वी टुडे. मग अशी आपण पाहिलं, सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, हा, इमिटेट म्हणजे अनुसरण करणे, म्हणजे नक्कल करणे, मिमिक्री करणे. नंतर फॉलो करणे म्हणजे अनुकरण करणे. मग हे समजून घेत असताना आज आपण वेगवेगळ्या जाहिराती पाहतोय, वेगवेगळे मूवीज पाहतोय, जिकडे आपण त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचं ऍक्च्युअल जर आयुष्य जर पाहिलं तर भरपूर अवघड असतं. लक्षात घ्या, डिप्रेशन मध्ये गेलेले असतात ते ऍक्टर लोक. आपल्याला वाटतं किती छान लाईफ आहे त्यांचं, तर तसं नसतं ते. समजतं का बघा, समजतं का ऑनलाईन वाले? हॅलो हॅलो. हा, म्हणजे पहिली स्टेप काय, इमिटेट करणं, नक्कल करणं. सेकंड स्टेप इज फॉलो, अनुकरण करणं. थर्ड वन इज ऑबिडियन्स म्हणजे आज्ञापालन करणं आहे. आणि त्याला मग डिसिप्लिन लागायला लागते, म्हणून आपण अनुशासन. डिसिप्लिन म्हणजे फक्त इथे डिसिप्लिन न लागता सेल्फ डिसिप्लिन लागली पाहिजे. स्वयंशिस्तीमध्ये आपण गेलं पाहिजे. डिसिप्लिन मध्ये जर गेलो तर बाहेरून डिसिप्लिन लागत असते. लक्षात घ्या, शिस्त ही बाहेरून लावली जाते, मग शिक्षकांकडून, समाजाकडून, कुटुंबाकडून. आणि अशी शिस्त बाहेरून लागलेली ही जास्त काळ टिकत नसते. सेल्फ प्लॅन आतून स्वयंशिस्त जर आपण झालो तर आपल्याला कोणाचं ऐकायची गरज नाही. आपण स्वतःच शिस्तीत आहे. येतं का लक्षात? हॅलो हॅलो ऑनलाईन वाले. हा हा, मग हे जे इमिटेट आहे, फॉलो करणं आहे, हे सगळं कशाच्या थ्रू गेलं पाहिजे, तर सेल्फ व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे. सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणजे काय, पडताळून पाहणे, ज्याला इंग्लिश मधून जांच पडताळणे असा शब्द आहे. ठीक आहे, तिकडे जास्त लिहिलेलं आहे बघा. आणि मग त्यातून जर पडताळून जर आपल्याला वाटलं की हे योग्य आहे, सही आहे, तर मग तिकडे सेल्फ डिसिप्लिन येते. सेल्फ डिसिप्लिन येते म्हणजे स्वअनुशासन किंवा स्वयंशिस्त म्हणून. आणि एकदा स्वयंशिस्त आली तर सेल्फ कॉन्फिडन्स येतो आपल्यामध्ये. सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. आणि हे सगळं करत असताना आपल्याला रिलेशनशिप्स जपायचे आहेत, नातेसंबंध. कळली का? डावी साईड. हॅलो हॅलो. यस. हा, जर हे राईट झालं तर काय होतं,
म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणजे समजा आपण कोणाची तर नक्कल करतोय, एक एक्झाम्पलने समजून घेऊया. आपण कोणाची तर नक्कल करतोय, नक्कल करून त्यांना अनुकरण पण करतोय, आज्ञा पण त्यांच्या फॉलो करतोय, डिसिप्लिन मध्ये पण राहतोय, आणि हे सेल्फ व्हेरिफिकेशन केल्यानंतर सगळं योग्य वाटतंय आपल्याला, तर 100% आपल्या स्वतःच्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्याला सेल्फ डिसिप्लिन मिळणार आहे, तो स्वयंशिस्तीत जाणार आहे आणि आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढणार आहे. म्हणजे हे सगळं जे काही आहे हे पॉझिटिव्ह आहे असं म्हणूया. हॅलो, यस. आता इकडचा जो पार्ट आहे हा निगेटिव्ह पार्ट आहे. निगेटिव्ह कसा बघा, इमिटेट म्हणजे अनुसरण करणे, फॉलो म्हणजे अनुकरण करणे, ऑबिडियन्स म्हणजे आज्ञापालन, डिसिप्लिन म्हणजे अनुशासन, इथपर्यंत सगळं सेमच आहे. ठीक आहे. सेल्फ व्हेरिफिकेशन केल्यानंतर इकडे राईट आलं, त्याच्याऐवजी इकडे रॉंग आलं. ओके, रॉंग आलं म्हणजे सगळं पडताळणी केल्यानंतर असं वाटलं की त्यांचं जे इमिटेटिंग होतं, फॉलो करणं होतं, ते सगळं नकली होतं. ठीक आहे. मग तिकडे सेल्फ व्हेरिफिकेशन नंतर हे सगळं गलत वाटलं आपल्याला, रॉंग वाटलंय. मग रॉंग वाटल्यानंतर तिकडे मग डॉमिनेशनचा भाव येतो आपल्यामध्ये. डॉमिनेशन म्हणजे आपल्याला कोणतरी वर्चस्व करते, आपल्यावरती कोणतरी वरचढ आहे. इकडे काय झालं, रिलेशनशिप मध्ये असल्यासारखं वाटणार आपल्याला, आणि इकडे काय वाटणार, डॉमिनेशन मध्ये असल्यासारखं वाटणार, म्हणजे दुसरं आपल्याला कंट्रोल करते असं वाटायला लागणार. मग हे असं झाल्यामुळे तिथे काय होणार, आर्बिट्ररीनेस आर्बिट्ररीनेस म्हणजे काय, मनमानी लावलेली आहे तुम्ही, असं जे म्हणतो आपण. ठीक आहे, तुमची मनमानी नकोय आता, ते म्हणजे आर्बिट्ररीनेस. कळतं का हो? हॅलो हॅलो हॅलो. हा हा. अपोजिशन म्हणजे द्रोह म्हणजेच आपण विरोधी पक्षामध्ये आहोत, आपण एकमेकांचे विरोधी आहोत, अशा प्रकारचा भाव येतो. रिव्हॉल्ट म्हणजे विद्रोह, ज्याला आपण बंड म्हणूया ना, ते बंड करायला चालू करतं मग. आणि हे ह्याचं एज कुठलं आहे, टीनेज. 10वी-12वी मध्ये किंवा आता तुमचं जर एज पकडलं तर ते टीनेज मध्ये तुमचं ते मत असतं. आपण म्हणजे कोण काय सांगताय तर त्याला विद्रोह करायचा. अपोजिशनच्या, तुम्ही सगळं सांगताय, आम्ही ते करणार नाही, आम्ही अपोज करणार तुम्हाला. तुम्ही सगळं सांगताय, आमचं मनाला वाटतंय काय बघा ना, सेल्फला वाटतंय की हे सगळं चुकीचं आहे. त्याच्यामुळे मग विद्रोह होतो. ठीक आहे. आणि मग ते संघर्ष करायला चालू करतात पुढच्या लेवलला, आणि त्याच्यामुळे मग काय होतंय हो, रशिया आणि युक्रेन सारख्या 2 देशांमध्ये युद्ध लागते. समजलं का? कळलं काय? हॅलो हॅलो हॅलो, आहेत का तुम्ही? येस सर. हा. तर इकडे आपला जो चॅप्टर होता तो संपला. आपण पुढच्या शेवटच्या चॅप्टर कडे जाणार आहेत. जाऊया का? येस सर. अरे 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 अरे, हा, एक मिनिट. काय अडचण असेल तर विचारा. हॅलो हॅलो हॅलो. झालेल्या पार्ट बद्दल क्लोज झालं काय झूम? नीट गेलं का बघा परत. हॅलो, आवाज येतोय का? येस सर. एक मिनिट हा. दिसतंय का? शेवटचा चॅप्टर आहे. आपण आता नेचर कडे चाललेलो आहे, निसर्गाकडे. ह्याच्या आधी काय काय समजलं, कोण सांगेल एकदा? सॉरी, सांगा. सुरुवात आपण इंट्रोडक्शन पासून केली आहे, आठवतं का? पहा, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज 250 मार्काचा विषय आहे एमपीएससी यूपीएससी होण्यासाठी. त्याची सुरुवात कुठनं झाली? इंट्रोडक्शन पासून झाली आहे. सेकंड युनिट वॉज रिलेटेड टू हाऊ टू मेंटेन हार्मनी इन सेल्फ अँड बॉडी. थर्ड युनिट वॉज हाऊ टू मेंटेन हार्मनी इन द फॅमिली. तो पार्ट ए होता. हाऊ टू मेंटेन हार्मनी इन द सोसायटी, दॅट वॉज द पार्ट बी. एन नाउ दिस इज द युनिट नंबर 4. फक्त हे हँडआउट नंबर 5 म्हणलेलं आहे याला. दोन युनिट एकत्रित घेतले आपण. आणि नेचर पशी जर जायचं असेल तर निसर्गाला समजून घ्यायला पाहिजे. हॅलो हॅलो. मग वाचतो मी काहीतरी बघा. वी एलॉबरेटेड आहे.
आपण आतापर्यंत बऱ्याच गोष्टींना डिटेलमध्ये, इलॉबरेशन म्हणजे काय डिटेलमध्ये आहे ना, ऑन हार्मनी म्हणजे कुठल्या फ्रंट वरती, सुव्यवस्थित असण्याच्या फ्रंट वरती आहे. इन इंडिव्हिज्युअल, फॅमिली अँड सोसायटी हे आतापर्यंत आपण एलॉबरेट म्हणजे डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला म्हणू आपण. नाव आता आहे ना, वी मूव्ह आहे द नेक्स्ट लेवल, दॅट इज नेचर आहे म्हणजे निसर्ग. ह्युमन ऑर्डर इज अ पार्ट ऑफ नेचर आहे. आपली जर मानवी, ह्युमन ऑर्डर म्हणजे काय, मानवी व्यवस्था आहे ना, मानवी व्यवस्था इज म्हणजे आहे, अ पार्ट म्हणजे भाग आहे म्हणूया आपण, ऑफ नेचर म्हणजे निसर्गाचा, निसर्गाचा भाग आहे आपलं. मानवी व्यवस्था ही निसर्गाचा भाग आहे, बरोबर. हेन्स म्हणून आहे ना, इट इज इसेन्शियल टू अंडरस्टँड आहे. इट इज इसेन्शियल म्हणजे हे महत्वाचं आहे, टू अंडरस्टँड म्हणजे समजून घेणं, द नेचर, निसर्गाला समजून घेणं महत्वाचं आहे. पार्टिसिपेशन ऑफ ह्युमन बिईंग इन ए नेचर म्हणजे ह्या निसर्गामध्ये पार्टिसिपेशन म्हणजे सहभाग, कोणाचा तर मानवाचा सहभाग. फॉर अँड फॉर कशासाठी आहे ना, फॉर अ म्युच्युअली फुलफिलिंग अँड सस्टेनेबल वे ऑफ लिव्हिंग. म्युच्युअली फुलफिलिंग म्हणजे आपापसामध्ये परिपूर्तता करत, सस्टेनेबल म्हणजे कायम टिकणार, वे ऑफ लिव्हिंग म्हणजे आपलं जे लिव्हिंग आहे, जगणं आहे, हे कायम टिकणार असलं पाहिजे. समजतं का बाया, पिढ्यान पिढ्या चालू आहे. ह्युमन घ्या किंवा अॅनिमल्स घ्या, समजतं का बघा. आफ्टर दिस आफ्टर आहे ना डिस्कसिंग नेचर, मग हे निसर्गाला आहे, निसर्गावरती चर्चा केल्यानंतर आहे, चर्चा करायला ऍक्च्युली वर्गातच नसल्यामुळे चर्चा होते का एक साइडनीच होतंय माहित नाही. वन वे कम्युनिकेशन होतंय मोस्टली आपल्या विषयाचं. ऍक्च्युली हे एक्सपेक्टेड काय आहे, टू वे कम्युनिकेशन झालं पाहिजे. त्याच्यासाठी सगळे वर्गात, आणि हे न बघताच डायरेक्ट असं. समजतंय का बघा, समजतंय का. हॅलो हॅलो. Yes, sir. वी विल मूव्ह आहे ना, मग आपण सर्वजण मिळून पुढे वाटचाल करतोय म्हणून, ऑन द अंडरस्टँड टू टू आहे ना, अंडरस्टँड द एक्झिस्टन्स. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व, आपलं अस्तित्व काय आहे, व्हॉट इज इन रियालिटी आहे, जे वास्तवात आहे त्यालाच आपण अस्तित्व आहे असं म्हणतोय. व्हॉट इज इन रियालिटी आहे ना, दॅट इज एक्झिस्टन्स म्हणूया आपण, त्याचं अस्तित्व आहे ऍक्च्युली. हे समजून घ्यायला पाहिजे आपण. ऍज अ होल म्हणजे संपूर्ण जर पाहिलं आपण तर, ठीक आहे. विच इज इन द फॉर्म ऑफ युनिट्स, हे वेगवेगळ्या युनिट्स मध्ये आहे. सबमर्ज्ड इन दी स्पेस, सबमर्ज्ड इन दी स्पेस म्हणजे काय हो, अंतरिक्ष. अंतरिक्ष कळतं का ऑनलाईन वाले, अंतरिक्ष. हॅलो, आपण पुढच्या लेवलला चाललो आता, ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्ही काम केलंय का बघा, सेल्फ लेवलला, कुटुंब लेवलला, समाज लेवलला, मगच तुम्हाला अंतरिक्ष कळेल. स्पेस, हे अंतरिक्ष काय आहे ना, समजून घेण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे बघा, सोलर सिस्टम कळली पाहिजे आपल्याला. सोलर सिस्टम म्हणजे काय हो, सूर्यमाला, मराठीत आपण सूर्यमाला म्हणतो. सूर्याच्या भोवती 9 का 10 ग्रह फिरतात आहेत, बरोबर. त्यातलं एक पृथ्वी आहे आपली, ती पृथ्वी पण फिरते त्या सूर्याच्या भोवती आहे ना, स्वतः फिरत फिरत सूर्याभोवती फिरते आहे. स्वतः फिरण्यासाठी त्याला 24 तास लागतात, आणि एक कम्प्लीट रिव्होल्यूशन सनच्या अराउंड करण्यासाठी 365 किंवा 366 डेज लागतात. 366 डेज म्हणजेच फेब्रुवारी 29. समजतं का. 366 डेज म्हणजेच त्या वर्षी फेब्रुवारी हा 29 असतो, आणि तसल्या वर्षाला आपण लॉजिकली काय म्हणतोय, लीप इयर म्हणतो. ठीक आहे, समजतंय का. हॅलो हॅलो हॅलो. Yes, हा, sir. ऍक्च्युअल जर बघितलं तिकडे तर 24 तास नाहीत लागत आहेत, समजून घ्या इकडे बरं का. पृथ्वीला एक स्वतःभोवती फेरी मारण्यासाठी 24 आवर्स लागत नाहीयेत. एक्झॅक्ट टायमिंग जर पाहिलं तर तिकडे 23 आवर्स अँड 56 मिनिट्स असं काहीतरी आहे. म्हणजे 4 मिनिट जे आहेत ते दर दिवशी, तो एरर आहे ऍक्च्युली. आपण 24 तास पकडलेलं आहे, 24 तास पकडलेलं आहे, पण तो 4 मिनिट, प्रत्येक दिवसाचे 4 मिनिट असं असं पूर्ण वर्षाचं जर कॅल्क्युलेट केलं तर अख्खा एक दिवस निघतो बाहेर, आणि तो एक दिवस कशात ऍड होतोय, फेब्रुवारीत. समजतंय का बघा. तिकडे बोलू नका बरं का, समजून घ्या. चर्चा करायची असेल तर डायरेक्ट तिथं बोला, किंवा इथे या. समजतंय का बघा, इथे जे काय सांगायचं इथे या. मला पण ऐकायला आवडेल, या.
या चर्चा झाली पाहिजे. मी लय बोललो, या. जे काय त्यांना सांगा सांगा पण लवकर लवकर या ना, लवकर या, लवकर प्लीज 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 या ना. असू द्या की ते चर्चा करा, त्यांना कळत आहे कोणतरी बोलत असं कळतं. ते त्यांना सांगताय ना तुम्ही, ते सगळ्यांना सांगायचं आणि हे एक्सपेक्टेड आहे, ऍक्च्युली हे गरजेचं आहे, हे रिक्वायर्ड आहे. आपण पुढे जाऊन बोललं पाहिजे. येतं का हो लक्षात? हॅलो 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 हॅलो. तुम्ही कधी येणार आहे पहिल्यांदा सांगा आहे ना, सगळेजण येणार आहे का नाही सांगा आहे ना. नसेल तर हे पण आलेले जातील घरी आहे ना, घरनं लेक्चर अटेंड करतील आहे. हा 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 तुम्ही आहेत. हा हे 9 जण आहेत. तुमचं काय काय प्रॉब्लेम्स आहेत बघा. व्हॉट काइंड ऑफ प्रॉब्लेम्स यू आर फेसिंग? हॅलो. Yes, sir. What kind of problems you are facing? Why you are not attending the sessions offline म्हणू आपण. गुड आफ्टरनून. कोणीतरी म्हणलं इकडे आहे ना, प्रतीक्षा प्रथमेश, सॉरी प्रथमेश पाटील. गुड आफ्टरनून आहे. ठीक आहे. स्पेस म्हणजे अंतरिक्ष, कळलं का हो? स्पेस म्हणजे अंतरिक्ष. हॅलो हॅलो. Yes, sir. येस सर. म्हणजे नेचर म्हणजे फक्त निसर्गापुरतं पृथ्वीपुरतच लिमिटेड नाही राहायचं आहे ना. एकदा पृथ्वीला अचीव केलं की मग पुढच्या लेवलला स्पेसला जायचं आहे, अंतरिक्ष. जशी एक सोलार सिस्टम आहे, अशा हजारो सोलार सिस्टम्स आहेत, गॅलेक्सीज. आज आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की ह्या पृथ्वीवरती माणसं राहतात. ठीक आहे. बरेच काही ग्रह आहेत जिकडे एलियन्स राहतात. येतं का लक्षात बघा ना? एलियन्स, सुपर नॅचरल ह्युमन्स म्हणू आपण, सुपर नॅचरल ह्युमन्स. हा एलियन्स आहेत का असा प्रश्न इकडे. तर काही जण म्हणतात आहेत, काही जण म्हणतात नाहीत. हा प्रूव्ह नाही झालं, ठीक आहे. बट सी हिअर आहे ना, लेट अस अंडरस्टँड. अशी एक थिअरी आहे ना, कॉन्स्पिरसी थिअरी. ऐकलं का? ऐका इकडे. कॉन्स्पिरसी थिअरीज सर्च करा ना युट्यूब वरती, गुगल मध्ये. कॉन्स्पिरसी थिअरीज म्हणजे काय? तर अशा काही थिअरीज आहेत ज्या मांडल्या गेल्या जगामध्ये आणि त्या थिअऱ्या ह्या प्रूफ नाही झालेल्या अजून, म्हणजे त्यांचा एव्हिडन्स नाही आहे. त्यातली एक थिअरी मी सांगतो. आपण जे बनलो आहे ना ह्युमन, हे ऍक्च्युली माकड, ठीक आहे, आणि एलियन्स, अशी एक थिअरी आहे. एलियन्स म्हणजे सुपर ह्युमन्स, ठीक आहे. ते आणि माकड एकत्र आले आणि त्यातून मानव तयार झाला. ही जी थिअरी आहे ह्याला कॉन्स्पिरसी थिअरीज म्हणतात. दुसरी एक कॉन्स्पिरसी थिअरी सांगतो. सगळ्यात पहिलं पाऊल चंद्रावरती कोणी टाकलं? नील आर्मस्ट्रॉंग. खरंच त्यांनी पाऊल टाकलं का हे कोण बघायला गेलं नाही चंद्रावरती? ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो. चंद्रावरती खरंच पहिलं पाऊल त्यांनी, हा इथे या, इथे या, इथे या हो. त्यांना पण कळलं पाहिजे कोण बोलतंय. कसं कसं करणार? थांबा आपण हे घेऊया इकडं. हा बोला बोला, जोरात बोला. हा ऐकू येतंय का? हॅलो बोला 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 की आता सगळे बघतात आहे का? सर त्यांच्या टीम सोबत त्यांचे कोण टीम होतं आणि त्यांनी त्यांच्यात ते लीडर होते मेन म्हणजे. आणि त्यांनी जेव्हा स्टॉप झालं मशीन, तेव्हा खाली लँड करायचं होतं, त्यावेळी त्यांनी फर्स्ट टाइम होतं, त्यामुळे त्यांचं नाव येतं. फर्स्ट टाइम ते उतरले म्हणून त्यांचं नाव येतं असं सांगायचंय त्यांना, बरं का? आवाज आला का तुम्हाला? काय बघा ना, ते जवळ पण इकडे आले नाहीत कॅमेराच्या, आणि तुम्हाला आवाज आला का नाही माहित नाही. हॅलो. यस नो. येस सर. आता कोणच गेलं नाही तिकडे बघण्यासाठी पहिलं पाऊल खरंच नील आर्मस्ट्रॉंगचं पडलं का, आणि विशेष म्हणजे ते खरंच चंद्रावर गेले का. तर थेरी काय होती की तुम्हाला इमेजेस किंवा व्हिडिओज पण सापडतील जिकडे अमेरिकेचा झेंडा फडकतानाचे फोटो आहेत. मग
त्या चंद्रावरती हवाच नसेल तर मग झेंडा फडकला कसा? तुम्ही बघा ते ना इमेजेस, काही फोटोज आहेत. हॅलो, येतंय का? कळतंय का? आवाज येतोय का? हॅलो हॅलो. Yes, sir. Yes, sir. त्याला म्हणायचं कॉन्स्पिरसी थेरीज. सेकंड कॉन्स्पिरसी थेरी आय एम पुटिंग इन फ्रंट ऑफ यू, दॅट इज करोना. खरंच होता का हा? येतं का लक्षात बघा? का लोक मेली का मारली गेली? ठीक आहे. किती जणांना कोरोना झाला? हात वर करा. हा, 1 2. इकडे 2 आहेत ऑनलाईन वाले. प्लीज रेज युअर हँड्स. कोरोना झाला तुम्हाला किंवा तुम्हाला झाला असं कोण आहे का? बघा, इकडे 2 जण आहेत. मला पकडून 3 जण आहेत आम्ही कोरोना झालेले. तिकडे कोण आहेत? हात वर केलतात का? नाही, म्हणजे आपण 2च आहेत. हा तुम्ही सॉरी. इकडे 2 आहेत, मी 3, आम्ही 3 जण आहेत. प्रणाली पारडे, डू यू वॉन्ट टू से समथिंग? प्रणाली प्रणाली हा हा, ठीक आहे. तर कोरोना ज्यांना झाला बरं का, इकडे 2 जण आहेत, मी त्यांना प्रश्न विचारतोय. कोरोना झाल्यानंतर खरंच चव गेली का? हा, तुमची गेली, माझी पण गेली. तुमची? हा, करेक्ट. मला पण माती खाल्ल्यासारखंच लागत होतं. सारखं झोप लागायची. हा, बेचव हो सर. माती खाणं म्हणजे काय बेचव आहे? चवच नाही म्हणजे काय? आपण बघा ना, प्रश्न चांगला आहे सरांचा बरं का. मातीची चव तरी कशी कळणार आहे ना कोरोनामध्ये? मातीच खाल्ली कशावरून? हाच प्रश्न बरं का, मला सेम प्रश्न आहे ना. मी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांशी डिस्कस करत असताना डिप्लोमाचे पण विद्यार्थी म्हणले मातीच का? मग मी म्हणलं शेण पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण की चवच माहित नाही. शेण माती हे शेवट मातीच आहेत. सूक्ष्म लेवलला जर आपण गेलो खाली तर हे काय आहे? मातीच आहे. शेवट आपली पण काय होणार आहे? मातीच होणार आहे. आपण मातीतच जाणार आहेत, लक्षात घ्या. मला वाटतं टाइम संपत आला, 2 मिनिट राहिले. कळतं का हो नेचर म्हणजे काय? निसर्ग. हॅलो हॅलो. Yes, sir. Yes, sir. मग इकडे आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? हाऊ टू मेंटेन हार्मनी इन दी नेचर आहे. निसर्गामध्ये हार्मनी कशी आणायची, निसर्गामध्ये व्यवस्थितपणा कसा आणायचा, हे समजून घेण्यासाठीचा पार्ट आपण चालू करणार आहे नेक्स्ट लेक्चरला. तर आपण थांबतो इकडे. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर 1 मिनिट आहे ना, यू कॅन आस्क युअर डाऊट. एखादा प्रश्न ऑफलाईन वाले, एखादा प्रश्न? थोडक्यात समजून घ्या ना, नेचर म्हणजे फक्त पृथ्वी नाही, बाकीचे सुद्धा प्लॅनेट. इलॉन मस्क सारखी माणसं कुठे चालली आता? मंगळावरती वस्ती बसवण्याच्या मार्गावर आहेत. हितलंच नीट करा की होय. ठीक आहे, पृथ्वीलाच नीट सांभाळा आहे. म्हणजे झालं कसं, आपलं घर सोडायचं आणि बाकीच्या घराच्या तिकडं पळायचं आहे. येतं का लक्षात बघा? स्वतःचा विकास सोडायचा आणि बाकीच्याच विकासाच्या मागे लागायचं आहे. हे कितपत योग्य आहे माहित नाही. मग आपल्या पृथ्वीला आधी पहिल्यांदा वाचवूया आपण आहे. And next level we can think about remaining planets from the solar system. Let us stop. Hello. Yes. Yes, Thank sir. you. Thank you, Anna. Thank you.